तुम्ही फक्त लिहिलत की ही मी माझ्या मुलाला देतोय, पण जे मुळात तुमचं नाहीये ते तुम्ही नुसतं विल मध्ये लिहिलं म्हणून समोरच्याला मिळत नाही. अशी काही गोष्ट जी आपण विल मध्ये नाही ऍड करू शकत? नाही, जसं मी म्हटलं ना की तुम्ही क्लॅरिटी घ्या की आता फॉर एक्झाम्पल जी तुमची नाहीच आहे प्रॉपर्टी ती तुम्ही विल मध्ये टाकू शकत नाही. तुम्ही फक्त लिहिलत की ही मी माझ्या मुलाला देतोय, पण जे मुळात तुमचं नाहीये ते तुम्ही नुसतं विल मध्ये लिहिलं म्हणून समोरच्याला मिळत नाही. सो त्याच्यामुळे ही एक गोष्ट की समजून घ्या जे तुमचं आहे, जेवढं तुमचं आहे तेवढंच विल मध्ये तुम्ही मेन्शन करा. आणि जसं म्हटलं वडिलोपार्जित मध्ये 20% हिस्सा आहे तर 40% मेन्शन करू नका. सो अशा गोष्टी आहेत की जे तुमचं आहे ते तुम्ही विल मध्ये मेन्शन करू शकता, जे तुमचं नाही ते तुम्ही विल मध्ये मेन्शन करू शकत नाही. आणि हे एक्सक्लुझिव्हली मी प्रॉपर्टी बद्दल सांगते, कारण विल हे मुळात प्रॉपर्टीचं लिगल डिक्लेरेशन आहे. पण त्या व्यतिरिक्त विल मध्ये तुम्ही तुमचे काही अजून इच्छा असतील की तुमचं अवयव दान करावं की नाही, तुमचे लास्ट राईट्स कशा पद्धतीने, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्ही विल मध्ये लिहू शकता. कारण तुमचं विल हे तुमचं डॉक्युमेंट आहे, तुम्हाला जे काही इच्छा आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता.